ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना, जर ज्याही विद्यार्थ्यांनी वसतिगृहासाठी फॉर्म भरलेले असेल आणि त्यांचा वसतिगृहाला नंबर लागलेला नसेल, समजा बघू शकता की स्टार्टिंगला हॉस्टेलला फॉर्म भरले होते विद्यार्थ्यांनी आणि हॉस्टेलला नंबर लागलेला नाही आहे, तर त्या विद्यार्थ्यांना SMS आलेले आहे की तुम्ही तुमचे जेही रिमेनिंग डॉक्युमेंट्स आहे हे ऑफिसला सबमिट करा. तर तुम्हाला सुद्धा SMS आलेला असेल. जर तो SMS समजलेला नसेल तर या व्हिडिओमध्ये संपूर्ण अपडेट आपण बघणार आहे, कारण की मार्च महिन्याच्या अगोदर तुम्हाला तुमचे जे ही स्कॉलरशिप असेल हे मिळण्याची दाट शक्यता आहे. तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला SMS आलेला आहे का. तर वसतिगृहे आधार स्वयं या योजनेसाठी आपण अर्ज केलेला असून आपले नाव असे नमूद केलेले असेल, आपला अर्ज क्रमांक दिलेला असेल, या अर्जाची पडताळणी प्रलंबित आहे, तरी आपण आपले मूळ कागदपत्रे व ऑनलाईन प्रणालीवर सादर केलेल्या अर्जाची प्रत घेऊन संबंधित जिल्ह्याच्या सहाय्यक संचालक व इतर मागास बहुजन कल्याण या कार्यालयाला 16/2/2026 ते 25/2/2026 या दिवसात उपस्थित राहावे, जेणेकरून आपला मूळ कागदपत्रांची पडताळणी करून संबंधित योजनेस आपण पात्र ठरल्यास आपला प्रवेश रिक्त जागेच्या उपलब्धतेनुसार निश्चित करण्यात येणार. आणि यामध्ये अशा प्रकारे महागव्हर्नमेंट अशा प्रकारे तुम्हाला SMS आलेला असू शकतो. ज्याही विद्यार्थ्यांना SMS आलेला असेल त्या विद्यार्थ्यांना काय करायचं बघा. तर सर्वात पहिली स्टेप आहे की तुम्ही लॉग इन करा. लॉग इन करण्यासाठी तुम्हाला साईट माहितीच आहे, त्या साईटवर लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर जोही तुम्ही फॉर्म भरला होता, म्हणजे हॉस्टेलचा असू शकतो किंवा मग स्वयं योजना किंवा मग ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना, या संदर्भात जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठीच ही माहिती आहे, बाकी विद्यार्थ्यांसाठी नाही आहे. तर या फॉर्मची तुम्ही प्रिंट काढा. प्रिंट काढून तुमच्याकडे जेवढे डॉक्युमेंट्स आहे, जे तुम्ही काही रेंट ॲग्रीमेंट बनवलेलं असेल, प्रेझेंटी असेल, शाळेमधून काही डॉक्युमेंट्स आणलेले असेल, बोनाफाईड असेल, कॅप कन्फर्मेशन असेल, XYZ संपूर्ण डॉक्युमेंट्स, कास्ट सर्टिफिकेट, डोमेसाईल वगैरे सगळ्यांच्या प्रिंटा काढा. फॉर्मची प्रिंट काढा लॉग इनमधून आणि आपल्या समाज कल्याण ऑफिसला OBC डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटला जा. 25 तारखेच्या आत, 25 तारखेनंतर तुमचा फॉर्म घेणार नाही. 25 तारखेच्या आत जा, तिथे तुमचा फॉर्म सबमिट करा, तिथे भेटा आणि पुढची प्रोसेससुद्धा विचारा की यापुढील सर प्रोसेस काय असेल, आणि त्या प्रकारे तुम्हाला ही प्रोसेस करायची आहे. ज्याही विद्यार्थ्यांना SMS आलेला असेल त्यांनी करा, आणि ज्यांनाही SMS आलेला नसेल त्यांना जर वाटत आहे की आपल्याला सुद्धा SMS यायला पाहिजे होता, त्या विद्यार्थ्यांनी डायरेक्ट व्हिजिट करा तिथे आणि त्यांना सांगा की आम्हाला SMS आलेला नाही आहे, परंतु आम्हीसुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरलेला होता, तर आम्ही फॉर्म सबमिट करायचा नाही करायचा त्यांच्याकडून माहिती घ्या. जर तुम्ही हे करणार नाही तर तुम्ही स्कॉलरशिपचा विचारसुद्धा करू शकत नाही, कारण की जोपर्यंत प्रोसेस कंप्लीट होत नाही तोपर्यंत स्कॉलरशिप विद्यार्थ्यांच्या अकाउंटमध्ये येणार नाही. त्यामुळे जेवढ्या लवकर तुम्ही ही प्रोसेस कंप्लीट करू शकत असाल कंप्लीट करा. आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना, वसतिगृह योजना, स्वयं योजना याबद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.